त्यांचे आईवडील गावाकडं राहत होते. गावाकडं खूप मोठी शेती होती, मोठं खळं होतं आणि हो, अंगणामध्ये माती होती, मातीत तुळस होती. एवढंच नाही तर नातेसंबंधही प्रेमाचे होते. 4 माणसं रोज यायची, जायची, तरीही त्या घरात काहीच कमी पडत नव्हतं. असं ते घर गावाकडं राहत होतं. परंतु त्या घरातली मुलं मोठी झाली, शहरात गेली. शहरात काही गुंठे जागा घेतली. त्या गुंठ्याला कंपाऊंड केलं, बंगला बांधला, बंगल्यासमोर गाडीही ठेवली. परंतु घरात जो स्वयंपाक बनतोय त्या स्वयंपाकात ते आनंदी नाही आहे. कारण ते खात असताना त्यांना सगळ्यांची आठवण येते, पण त्यांच्याजवळ एकही नाही आहे. कारण ते कंपाऊंड बांधून बाजूला कुत्रा बांधून ठेवला. मित्रांनो, अशीच एका कुटुंबाची कहाणी, जे स्वतःला खूप शहाणं, हुशार आणि ॲटिट्यूड दाखवत आहे. ज्यांचं आयुष्य पूर्ण गावात गेलं ते आज शहरात गेले. काही गुंठे जमीन घेतली, त्यावर डबल मजली बंगला बांधला, वरचे रूम भाड्याने दिल्या, खाली ते राहतात आणि त्या भाड्याने दिलेल्या रूमात पैसे कमवून खातात. ठीक आहे, तुम्ही मेहनतीने कमवलं त्याबद्दल शंका नाही, परंतु तुम्ही लोकांना विसरले हे तुम्हाला माहिती नाही. तुमच्या दारात आज एकही पाहुणा येत नाही किंवा तुमच्या नातेसंबंधातला तुमचे भाऊबंद येत नाही. कारण तुमच्याकडं वाढलेला तुमचा इगो, ॲटिट्यूड भयानक आहे. तुम्ही दुसऱ्यांना झिरो समजता, पण तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही काही गुंठ्यात राहता, पण तुमचे नातेवाईक, तुमचे भाऊबंद हे अनेक गुंठ्यात राहतात. त्यांच्याकडे 5-5, 10-10 एकर शेती आहे आणि तुम्ही गावाकडची शेती विकूनच ती गुंठावर जागा तिथं घेतली आणि तिथं राहताय, ज्याला कंपाऊंड करून. आणि तुम्हाला त्या गोष्टीचं एवढं फुगीरपण यावं का? एवढे कशी फुगीरी तुमच्यामध्ये आले? विसरू नका की तुमच्या भावण्यांकडं जमिनी भरपूर आहे. 1-2 एकर इकली ना तुमची बराबरी आल्हाद करून जाते. मग तुम्ही समोरच्याला हलकट, समोरच्याला पार तुम्ही खालच्या दर्जाचे समजू नका. तुम्ही भाड्याच्या रूमावर जगताय. जर लोक निघून गेले ना भाडे करू, तर तुम्हाला तिथं कोणी विचारणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय, तुम्ही तुमच्या हुशारीत राहा. ठीक आहे, तुम्ही कमवलं आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुमच्याकडे ॲटिट्यूड आहे, तुमच्याजवळ ठेवा. पण तुमच्यासोबत जो बोलतो आहे ना त्याच्यासोबत प्रेमाने बोला, नाही तर ते सुद्धा तुमच्यासोबत बोलायला येणार नाहीत. माणूस राहणार नाही तुमच्याजवळ काही काळा नाही, तुम्ही जर असेच ॲटिट्यूडमध्ये राहिले तर. तुमच्याकडे आहे ना, मग बोला. तुमच्यासोबत जो बोलतो त्यासोबत प्रेमाने बोला. तुमचा ॲटिट्यूड दाखवू नका. तुमचा ॲटिट्यूड तुमच्याजवळ ठेवा. कारण सध्या ह्या जगामध्ये सगळ्यांकडेच ॲटिट्यूड आहे. वेळ कोणाकडेच नाही आहे, तरी वेळ काढून ते तुमच्यासोबत बोलतात. त्यांना तुमच्याबद्दल काही वाटतं म्हणून. परंतु तुम्हाला जर समोरच्याबद्दल प्रेमच नाही